चिल्लाएगा तो तेरे को ठोक डालेगा अशी धमकी देत वसईतल्या व्यापाऱ्यावर 5 जणांनी सशस्त्र दरोडा टाकला होता। ही घटना घडली होती रक्षाबंधनच्या दिवशीच म्हणजे 19 ऑगस्टला। 5 जणांची एक टोळी आली आणि यांनी या जो तक्रारदार आहे याला बांधून ठेवलं, जबर मारहाण केली, त्याच्यावर बंदुकीचा धाक दाखवला आणि त्याच्याकडून लुटमार करण्याचा प्रयत्न केला। परंतु दुर्दैवाने त्याच्याकडे फक्त 700 रुपये आणि 2 मोबाईल मिळाले, कारण सुट्टीचा दिवस होता त्यामुळे तिकडे कुठल्याही प्रकारची कॅश नव्हती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या जी सशस्त्र आरोपी आहेत 5 यांनी आधी 3 ते 4 दिवस इथे रेकी केली होती आणि रेकी करून त्यांनी हा दरोडा टाकला होता। परंतु आदल्या दिवशीचा रविवार आणि दुसऱ्या दिवशीची रक्षाबंधनची सुट्टी असल्यामुळे इथे त्यांना कुठल्याही प्रकारचा हाती लागला नाही। संपूर्णपणे जीवानिशी मारण्याचा हा प्रयत्न ह्या दरोडेखोरांचा होता, परंतु याचं नशीब बलवत्तर म्हणून हा व्यापारी वाचला आहे। आणि घटनेनंतर त्या जो तक्रारदार आहे याला तिथेच बांधून ठेवलं होतं आणि तिथून पसार झाले होते। पोलिसांनी या प्रकरणी 5 आरोपींना अटक केलेली आहे। यातला मुख्य आरोपी हा कर्नाटकचा आहे आणि ही सशस्त्र टोळी आहे यांच्याजवळ जवळपास महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये 25हून अधिक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत। यातला जो मुख्य आरोपी आहे त्याचं नाव शंकर मंजू गौडा, याच्यावर जवळपास 10 गुन्ह्यांची नोंद आहे। तर दुसरा आरोपी आहे विजय सिंग सुरेश सिंग ठाकूर, याच्यावर देखील 5 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। तर तिसरा आरोपी आहे अजय बलराम मंडल, याच्यावर 6 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे आहेत आणि अशा विविध पोलीस स्टेशनमध्ये कर्नाटक, मुंबई, कल्याण विविध ठिकाणी असे गुन्ह्यांची नोंद जी यांच्यावर करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे यांच्याकडून दरोड्याची तयारीची जी दरोड्यासाठी लागणारी मोठी मोठी हत्यारे आहेत ती देखील पोलिसांनी जप्त केलेली आहेत। याच्यामध्ये जी नवीन टेक्नॉलॉजी यांनी वापरली होती, याने गाडीचं लॉक उघडण्यासाठी एक हत्यार होतं, ते लॉकने इझिली तुमची गाडी लॉक उघडायची, म्हणजे 2 व्हीलर असो किंवा 3 व्हीलर असो। तर ज्या दिवशी त्यांना इथे दरोडा टाकायचा होता त्यांनी 1 महिना आधी एका पोलीस स्टेशनच्या आवारातून यांनी इको गाडी देखील चोरली होती आणि हेच इको गाडी त्यांनी ह्या गुन्ह्यामध्ये वापरलेली आहे। पोलिसांनी जी आहे की इको गाडी देखील जप्त केलेली आहे आणि यांच्याकडून ऑटोमॅटिक पिस्टल देखील जप्त केलेला आहे। पोलिसांनी जवळपास 100हून अधिक ठिकाणचे CCTV कॅमेरे तपासल्यानंतर ही संपूर्ण जी गुन्हा आहे हा उघडकीस आलेला आहे। ही टोळी जी आहे मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये यांनी हौदोस घातला होता। आता पोलिसांनी या टोळीला जेरबंद केलेलं आहे आणि याच्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। पोलिसांनी असं देखील आवाहन केलेलं आहे की अशा प्रकारच्या दरोडे टाकण्याआधी ही टोळी आहे रेकी करत असते, त्यामुळे तुम्ही तुमच्या दुकानामध्ये किंवा ऑफिसमध्ये अशा प्रकारच्या मौल्यवान वस्तू किंवा कॅश ठेवू नका की जेणेकरून तुमचा मुद्देमाल मोठ्या प्रमाणावर जाईल। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वसईच्या आनंदनगर परिसरात ज्या ठिकाणी हा दरोडा पडला तिथे कुरिअरचं दुकान होतं, परंतु कुरिअरच्या नावाखाली तिथे अंगडियाचा व्यवहार चालत होता, म्हणजे जे पैशांची लेनदेन ह्या राज्यातून त्या राज्यात केली जाते त्याचा देखील व्यापार इथून होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। त्यामुळे पोलीस त्या अनुषंगाने देखील तपास करणार आहेत। परंतु नशीब बलवत्तर की शनिवार, रविवार आणि सोमवार सुट्टी असल्यामुळे या अंगडियाकडे कुठल्याही प्रकारची कॅश नव्हती। जर दुसरा दिवस असता तर लाखोची कॅश इथे त्या चोरट्यांना भेटली असती। हे जे आरोपी आहेत यांना अवघ्या 24 तासात पोलिसांनी अटक केलेली आहे। घटनेनंतर हा मुख्य आरोपी आहे हा नालासोपाऱ्यात लपून बसला होता, त्याला पोलिसांनी आधी पकडलं आणि त्याच्या आधारे पुढच्या आरोपींपर्यंत पोहोचलेले आहेत। या संपूर्ण दरोड्यावर पोलिसांनी नेमकी काय माहिती दिलीत आपण ऐकूयात। 19 ऑगस्ट रोजी दुपारी 2:30 वाजता DK एंटरप्राइजेस या ठिकाणी 5 आरोपींनी एक दरोडा टाकला होता। त्या दरोड्यामध्ये एक ऑटोमॅटिक पिस्टल आणि तलवारीचा वापर करण्यात आलेला होता। त्यामुळे ह्या गुन्ह्याची संवेदनशीलता पाहून माणिकपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानेसाहेब, क्राईम PI चौधरी साहेब व त्यांची टीम यांनी अहोरात्र परिश्रम करून यातील सर्व आरोपींचा छडा लावून त्यांना रीतसर अटक केलेली आहे। त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले एक ऑटोमॅटिक पिस्टल, तलवारी आणि गुन्हा करण्यासाठी लागणारे इतर साहित्य हे सर्व आम्ही जप्त केलेले आहे। त्यांनी अगोदर रेकी केली असावी एकंदरीत गुन्हा करण्याच्या प्रकारावरून, आणि तो एकटा आहे हे पाहून त्या ठिकाणी जाऊन त्याचे हात बांधून त्याला धमकी दिली होती, चिल्लाया तो मार डालेंगे वगैरे अशा पद्धतीने त्यांनी दहशत निर्माण करून तो एक गुन्हा केला होता। सर्व आरोपी हे सराईत आहेत आणि यांच्यावरती यापूर्वीचंही क्रिमिनल रेकॉर्ड आहे ते तपासून आम्ही घेत आहोत। त्यांच्याकडून एक ऑटोमॅटिक पिस्टल आहे, तलवारी
काही गुन्ह्यात वापरणारे पाना आणि इतर मोबाईल, त्यांच्याकडे काही चोरलेले इतर गुन्ह्यातील मोबाईल आहेत ते आम्ही या ठिकाणी जप्त केलेले आहेत. या टोळीने वसई विरार परिसरात काही ठिकाणी दरोडे टाकले. आतापर्यंत वसई विरार या परिसरातील 2 गुन्ह्यांबाबत माहिती आहे. आमचा एक गुन्हा आणि यापूर्वीचा. इतर मोस्टली मुंबई आणि इतर परिसरामधील गुन्हे आहेत. 19 तारखेला गुन्हा घडला होता. आम्ही त्यांना 20 तारखेला अटक केलेली आहे. आता उद्यापर्यंत त्यांची पोलीस कस्टडी रिमांड आहे. एकूण 5 आरोपी आहेत. गाडी उघडण्यासाठी एक त्यांनी ते सर्व हत्यार आहेत, वेगवेगळे प्रकारचे हत्यार आहेत. आता काहीचा वापर गाडी उघडणे, इतर ठिकाणी काही दरवाजे तोडणे किंवा तिजोरी तोडणे अशासाठी वापरणारे ते वापरतात हत्यार. आणि आतापर्यंतच्या रेकॉर्डप्रमाणे महाराष्ट्रातीलच मोस्टली जे गुन्हे आहेत आमच्या रेकॉर्डवर माहिती मिळाली ते महाराष्ट्रातील आहेत. कर्नाटकचे काय आहेत, मूळचे राहणारा एक कर्नाटक आणि इतर स्टेटचे काय आहेत, पश्चिम बंगाल, कर्नाटक अशा ठिकाणचे हे सर्व आरोपी एकत्र येऊन अशा प्रकारचा गुन्हा केलेला. या ठिकाणी जे दरोडा टाकला त्या व्यक्तीला बांधून किती लाखाचा दरोडा टाकला? या ठिकाणी त्यांची प्रॉपर्टी त्यांना मिळू शकली नव्हती. 2 मोबाईल आणि इतर साहित्य चोरीला गेलं होतं.